वैष्णवांचे घरी मांडेला पाहुणचार नामाचा ओघर वाढेला घ्या रे ताट भरी जेवा पोट भरी आनंद गजरी रामनाम होईल पायरव दुर्जनान सांगावे एकांती सेवावे नामा म्हणे घ्या रे ताट भरी जेवा पोट भरी आनंद गजरी रामनाम विठाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगन्निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय वाणू आता न पुरे ही वाणी 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 काय वाणू आता न पुरे वाणी काय वाणू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे मस्तक चरणी ठेवीत असे काय वाणू आता न पुरे ही वाणी काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत मस्तक चरणी ठेवीत काय वाणू आता पुरे वाणी काय वाणू आता न पुरे वाणी काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे वैष्णवांचे घरी मांडेला पाहुणचार वैष्णवांचे घरी मांडेला पाहुणचार नामाचा ओघर वाढेला घ्या रे ताट भरी जेवा पोट भरी आनंद गजरी रामनाम वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा यांचे लढीवाळ भक्त श्री संत नामदेव महाराज यांचा अभंग असून या अभंगामध्ये नामदेव महाराज पाहुणचार कोणाच्या घरी सेवन करायचं आहे याचं गोड चिंतन या अभंगात करतायत विठाला 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 अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार परिचय देणं गरजेचं आहे स्वर द्या एकदा पकवास बघा कशी काय तो थोडा कमी वाटतो का आहे ओके तुम्हाला तुम्ही फ्रेश असला की मला बरं वाटणार आहे असं अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार परिचय देणं गरजेचं आहे
सालाबाद प्रमाणे चालू असलेला आपला हा नामयज्ञ उत्सव घोडकेमाळा या कार्यक्रमाचं आयोजन करणारे हरिभक्तीपरायण आमचे दशरथ महाराज. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. दिवाळीच्या पर्व काळावर आम्हाला करंजा, चिवडा, रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू ही मेजवानी देणारे भरपूर आहेत. पण दिवाळीच्या पर्व काळावर ज्ञानाची मेजवानी देणारी हे कुटुंब आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाची भूमिका मांडत असताना सूर्य अधिष्ठिली प्राची या ओवीचा अर्थ फार गोड आहे. दिवाळी करायची असेल तर अज्ञान जाळून ज्ञानाचा उदय झाला पाहिजे, ती दिवाळी आहे. अशोक महाराज एवढ्या चांगल्या पर्व काळावर आम्हाला संतांचे विचार आत्मसात करायला मिळत आहेत. संतांचा जीवटपट तुमच्या आमच्या समोर श्रवण करायला मिळतोय. वास्तविक पाहता ऐन दिवाळीच्या टायमामध्ये प्रत्येकजण व्यस्त असते, कारण सुट्ट्या असते त्या काळामध्ये. पण अशाही काळामध्ये देवाचं नामचिंतन झालं पाहिजे ही संकल्पना आणि हे उदात्त अंतकरण ज्यांचं आहे हा कातबाणी परिवार. कुळं भरपूर आहेत बरं का, पण लयाला जाणारी भरपूर आहेत. एखादं कुळ आहे एखादं की ते आपल्या वस्तीचाही उद्धार करतं आणि आपल्या घराचाही उद्धार करतंय. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, कोणती? भावे गाता गीत विठोबाचे. आणि दिवाळी सांगताना आम्हाला हेच सांगितलं, विठोबाचे राज्य आम्हा. असं माझ्याबरोबर बोला बरं का तुम्ही, तर मी आजारी आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर ढिले पडला तर अवघड काम होईल. नित्य दिवाळी, ती दिवाळी आम्हाला सुंदर करायची असेल तर आज आम्ही अभंग बी त्याच भूमिकेतून निवडलाय की पाहुणचार आम्ही जाणारे प्रत्येकाच्या घरी घेणारे, पण तो इतरत्र पाहुणचार न घेता वैष्णवांच्याच घरी घ्या ही अंडरलाईन नामदेव महाराजांनी केली. का घ्या? तर त्याच्या मागचं कारण आहे, ज्यांनी पाहुणचार वैष्णवांच्या घरी घेतला त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं, आणि ज्यांनी पाहुणचार चुकीच्या ठिकाणी घेतला त्यांच्या जीवनाची दशा कशी झाली हे अनेक शास्त्रामध्ये उदाहरण सांगता येते. आणि म्हणून कीर्तन करत असताना मला एक आनंदाची गोष्ट अशी वाटते की ज्या पवित्र करामातेच्या तीरावर असलेलं हे आपलं खळद गाव घोडकेमाळा, काय महाराज या परिसराविषयी किंवा या भूमीविषयी काय सांगावं. आमच्यासारख्या महाराज लोकांनी येऊन कौतुक करावं एवढी ही सर्वसामान्य भूमी नाही. या भूमीचं वर्णन कठोपनिषद असेल, छांदोक्य उपनिषद असेल, तैतरण्य उपनिषद असेल आणि सोप्या भाषेत नामदेव महाराजांची गाथा असेल. ही भूमी काय आहे माहिती आहे? ही करा नदी सर्वसामान्य नाही, साक्षात ब्रह्मदेवाच्या करेतून जिचा उगम झालाय ती करा नदी आहे. हा पुरंदर सर्वसामान्य नाही आहे, साक्षात इंद्रानं जिथं तपश्चर्या केली आहे तो हा पर्वत आहे. या भूमीचा जर इतिहास पाहायचा झाला तर सेना महाराजांचे अनेक अभंग आहेत. ब्रह्मयाने तप केले, ब्रह्मयाने तप केले, ब्रह्मपुरी म्हणविले, ब्रह्मपुरी म्हणविले, ब्रह्मपुरी म्हणविले, ब्रह्मपुरी म्हणविले, ब्रह्मपुरी म्हणविले, ब्रह्मपुरी म्हणविले. ब्रह्मयाने तप केले, ब्रह्मपुरी म्हणविले, ब्रह्मपुरी म्हणविले, ब्रह्मपुरी म्हणविले, ब्रह्मयाने तप केले, ब्रह्मपुरी म्हणविले, ब्रह्मपुरी म्हणविले, ब्रह्मपुरी म्हणविले. ब्रह्मयाने तप केले, ब्रह्मपुरी म्हणविले,
पूर्वी ब्रह्मयाचे स्थान, येथे तप केले गहन, माधेव येऊनी आपण यासी प्रसन्न झाले. नामदेव महाराजांची गाथा. किती गोड आहे हे ठिकाण. म्हणजे साक्षात जी संवत्सर तयार झाली का, ती 60 संवत्सर. त्या 60 संवत्सराचा उगम जिथं झालाय ना, ते क्षेत्र म्हणजे सासवड आहे बाबांना. या सासवड विषयी प्रचिती सांगताना, इतिहास सांगताना इतका गोड आहे, इतका गोड आहे. आणि म्हणून आता ह्या नाव सासवड का पडलं, याच्या आधीची नावं फार गोड आहेत. आणि अशा पवित्र भूमीमध्ये आम्ही जन्माला आलोत. भाग्य आहे तुमचं आमचं. सगळा परिचय देत असताना मला होणार नाही, कारण अभंगाला न्याय द्यावा लागेल आणि 9च्या आत मला थांबावं लागेल. पण ब्रह्मदेवानं इथं तप केलं म्हणून या जागेचं नाव पहिलं आहे ब्रह्मपुरी. पहिलं सासवडचं नाव काय, असं बोलत चला माझ्याबरोबर, ब्रह्मपुरी. 60 संवत्सरांची इथं उत्पत्ती झाली केदारी बाबा, म्हणून याचं नाव पडलं संवत्सर ग्राम. याचं नाव दुसरं काय, संवत्सर ग्राम. त्याच्यानंतर इंद्रानं इथे येऊन तपश्चर्या केली, तो पुरंदर आहे, म्हणून त्याचं नाव पडलं इंद्रनीळ पर्वत. हे कितवं नाव आहे, तिसरं नाव. आणि ज्या वैष्णवानी समाधी घेतली ते संत श्रेष्ठ सोपानदेव. जिथं समाधी घेतली तिथं 7 वड होते. लोक विचारायला यायचे ते 7 वड पुढे, 7 वड पुढे. त्याचा अपभ्रंश झाला सासवड. असा गोड इतिहास आहे या भूमीचा. तुम्ही म्हणसाल केदारी बाबा हे तुम्ही एवढंच कसं काय शोधलं, कारण सध्या मी राहायला सासवडमध्ये आहे म्हणून. सगळे ज्ञानोबारायांवर कीर्तन करतायत, नामदेव महाराजांवर कीर्तन करतायत, तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करतायत. मी थोडं संशोधन केलं की माझ्या सोपानदेवांवर कोणीतरी बोललं पाहिजे. आज पहिला दिवस असल्यामुळं तो मला अभंग घेता आला नाही, पण सोपानदेवांची विचारसरणी किती व्यापक आहे. त्यांचे फक्त 99 अभंग वाचा, तुम्हाला कळते. मला एक सहज पडलेला प्रश्न आहे, आदिशक्ती मुक्ताबाईचा सांभाळ कुणी केला? हा कुणी केला? सोपानदेवांनी केलाय. निवृत्तीनाथ दादांनी नाही केला बरं का, ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा केला नाही. आदिशक्तीचा सांभाळ कुणी केलाय? सोपानदेव महाराजांनी. मला एक साधं याच्यावर उत्तर मिळालंय, अरे आदिशक्तीचा सांभाळ करणारे जर सोपानदेव असतील तर आमच्यासारख्या अनाथाचा ते का नाही सांभाळ करणार? आयुष्यामध्ये आम्हाला सांभाळणारं कोण आहे, मी म्हणणारं कोण आहे, आणि माझं आपल्याला कोण म्हणतंय, याच्यावर आपलं वर्चस्व आहे बाबा. जीवन जगत असताना प्रत्येकाला सुख पाहिजे, आणि ते सुख जर कुठे मिळत असेल तर सुखाचा निधान तो माझा सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. इतकं गोड चिंतन, इतकी गोड प्रमाणे. आणि म्हणून अशा असणाऱ्या पवित्र वैष्णवांच्या सान्निध्यात आम्ही पाहुणचार काय सेवन करायचं आहे, आजचा अभंग आहे. संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज म्हणजे कोण आहेत, वाचता वाचता मी सांगेल निश्चितपणानं. संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज म्हणून म्हणजे दुःखाकडून सुखाकडे नेणारे, पापांकडून पुण्याकडे नेणारे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारे, आणि सगळ्यात महत्वाचं लोकांताकडून एकांताकडे नेणारे. कोणीच संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज. फक्त दुर्दैव आहे आम्हाला सोपानदेव महाराजांचं चरित्र आजपर्यंत कळलंच नाही, सांगितलंच नाही. महाराष्ट्रात 2 काका होऊन गेले, त्या 2 काकांचे लय उपकार आहेत. काका म्हणजे तुमच्या डोक्यात दुसरं कोणतरी येईल बरं का, ते नाही. एक गोरोबा काका आणि दुसरे संत श्रेष्ठ सोपान काका. साधूच्या संगतीत का चला, साधूचा आदर्श का घ्या, त्याच्या मागची कारण मला मांडताना ऐका. आज या कुटुंबानी गेली 14 वर्ष हा जो अट्टहास अविरतपणे चालू आहे बाबा, हे इतकं सोपं नाही. मला ते घर सांगताना सुद्धा हेच सांगायचं आहे. मी ज्यावेळेस वृंदावनला भागवत शिकायला गेलो होतो ना बाबा, भगवान परमात्म्याने भागवताच्या प्रस्तावनेमध्ये इतकं गोड चिंतन मांडलंय की एखाद्या घरी जर ज्ञानेश्वरीची उपासना होत असेल, एखाद्या घरी गाथ्याची उपासना होत असेल, एखाद्या घरी वैष्णवांची पूजा केली जात असेल, बारीक आहे का, एखाद्या घरी गाथा वाचली जाते, ज्ञानेश्वरी वाचली जाते, वैष्णवांचं साधना उपासना होते, एखाद्या घरी त्या वारकऱ्याची पूजा केली जाते, भगवान परमात्म्याचं वचन आहे ते घर तुमच्याकरता घर आहे, पण भगवान परमात्म्याने स्पष्ट सांगितले ते माझ्याकरता मंदिर आहे, ते माझ्याकरता मंदिर आहे. मला वाटतं आता हे मंदिर, ही घरं तशा पद्धतीनं
बदल होणं ही काळाची गरज आहे. आणि हा उपक्रम हरिभक्तीपरायण दशरथ महाराजांनी, त्यांचे वडील असतील, आई असेल, सत्यसंकल्पाचा दाता नारायण. माझा आवाज थोडा कमी आहे बरं का, मी आणि तसा आवाज मी कमीच ठेवत असतो कीर्तन. आमचे बरेचसे कीर्तनकारांनी आवाज वाढवून लोक बधीर करून टाकले. आणि त्यात 7 ते 9 कीर्तनाला आवाज वाढवला ना की 9 वाजता त्यांना कळतच नाही पंगत कोणत्या बाजूला बसती येते त्या आवाजाच्या गांगशाने. ते सायरावैरा होतात महाराज. शांत कीर्तन ऐकलं पाहिजे. मला अत्यंत प्रामाणिकपणानं सांगायचं आहे की वैष्णवांच्या घरचा पाहुणचार काय, एवढंच सांगायचं आणि कीर्तन सोडायचे. थोडं बारीक ऐका बरं का. तुमची माझी आज पहिलीच भेट आहे. पहिलं वैष्णव कुणाला म्हणायचं इथनं सुरुवात करावं लागेल. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, हे प्रमाण आम्ही 3.5 किलोची टाळं म्हणून 1.5 किलोवर आणले. सहज म्हणतो आम्ही वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. पण कधीतरी माझ्या तुकोबारायांचं संशोधन वाचा, गाथा वाचा. त्यांनी वैष्णव कुणाला म्हटलंय माहितीये का? ज्याच्या कपाळाला गंध आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, त्याला वैष्णव म्हटलंय. पण महाराज आम्ही अशा वैष्णवांच्याही नादी लागलो, कालांतराने ते जलमध्ये सापडले. हो, हाही प्रश्न आहेच ना. कपाळाला आम्ही गंध लावला आणि तो गंध पाहून आम्ही गेलो, माळा पाहून गेलो, पण ते पाहिजे असे आचार विचाराने आम्हाला मिळाले नाहीत. मग तुकोबारायांनी सांगितलं, गोपीचंदन मुद्रा धरणे आम्हालेने वैष्णव, हे वैष्णव आहेच. पण वैष्णव कुणाला म्हणायचं माहितीये बाबा? आजही सासवडला गेल्यावर, समाधीवर नतमस्तक झाल्यावर क्षणामध्ये आनंदाची एक लहर हृदयात प्रगट होते ना, त्याला वैष्णव म्हणायचंय. त्याला वैष्णव म्हणायचंय. आणि आजही समाजात अशी वैष्णव आहेत आहेत आहेत. तुम्ही जा कधीतरी सासवडला, तुम्ही जा कधीतरी आळंदीला. मला वाटतं आळंदीला जर कधी गेलात, नाही माऊलींचं दर्शन झालं, काही हरकत नाही, जुन्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जा. तिथं आमचे गुरुवारी शांतीब्रह्म मारुती बाबा बसलेत. त्या बाबांचं दर्शन घ्या. अंतकरणामध्ये आनंदाची लहर सहजपणे प्रगट होते. का? वैष्णवांचा अधिकार आहे. ही माझी प्रमाण नाहीत बरं का महाराज. देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवांचे, हा 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 वैष्णवांचे चरण. हो तुका म्हणे म्हणा झाले समाधान, देखिले चरण, देखिले चरण वैष्णवांचे. तुका म्हणे म्हणा झाले समाधान, वाह गुरुजी. देखील चरण, देखील चरण मनाला समाधान होणारी चरण पाहिजे. तुका म्हणे मना झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवांचे. वैष्णवांचे चरण अत्यंत महत्वाचे. विषय चाललाय वैष्णवांचा बरं का. ओ महाराज, पण वैष्णवांचे चरण मिळण्याकरता आमची बुद्धी तशी झाली पाहिजे, आमचे विचार तसे झाले पाहिजेत, आमची वृत्ती तशी झाली पाहिजे. आमची वृत्ती तशी होत नाही. का? कारण आपलं अन्न खाण्याचं ठिकाण चुकलंय. परमार्थ करत असताना जर विचार मनामध्ये वाईट विकल्प येत असतील ना, तर समजायचं आपलं अन्न खाण्याचं ठिकाण चुकलंय. परमार्थ इतका सोपा नाही. देवा भागवतामध्ये डोंगरे महाराजांनी सांगितलंय, आहार शुद्ध सत्व शुद्ध. तुमच्या आहारावर तुमचा परमार्थ आहे. आज हे कुटुंब इतकं गोड 14 वर्ष झालं परमार्थ करताय ना, ही एक प्रकारची शुद्धी नाही ना. त्यांच्या वडिलांची शुद्धी आहे ना त्यांच्या आईची शुद्धी. एवढ्यावर थांबून जमणार नाही. याच्या पुढचं मला बोलायचंय. भागवतात 5 प्रकारची शुद्धी सांगितली. ती शुद्धी असल्याशिवाय परमार्थ होतच नाही असं स्पष्ट महाराजांनी सांगितलंय. पहिली शुद्धी आहे मातृशुद्धी, दुसरी शुद्धी आहे पितृशुद्धी, तिसरी शुद्धी आहे आत्मशुद्धी, चौथी शुद्धी आहे वंशशुद्धी, आणि आपल्या अभंगाशी जी निगडीत आहे ना, ती अन्नशुद्धी. थोडं बारीक आहे का बरं का. या 5 प्रकारची शुद्धी असल्याशिवाय रामकृष्ण हरिमुखात येत नाही. काय सांगायचे दादा, आम्ही बऱ्याचशा गावोगावी कीर्तनाला जातो. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? कारण मला थोडा आजारी असल्यामुळे माझे कानाचे पडदे बसलेत. मला असं वाटतं माझा आवाजच काय आहे ना. येतोय ना? गावोगावी आम्ही कीर्तनाला गेलो.
रामकृष्ण हरी. आता जो घ्यायला आलाय त्यांनी म्हणावं का नाही रामकृष्ण हरी? ते रामकृष्ण हरी म्हणत नाही, ते दात काढते म्हणते किती वाजता निघाला होता. बघा आता हे रामकृष्ण हरी म्हणत नाही, ते अवघड आहे का रामकृष्ण हरी? और सोपंच आहे. घ्यायला आम्हाला आले, आम्ही रामकृष्ण हरी म्हटलो, म्हणत नाही दात काढते किती वाजता निघाला होता. आम्हाला असं वाटतं बहुतेक याला कळालं नाही का काय प्रथमेश महाराज. आम्ही शॉर्टकट मध्ये म्हणतो जय हरी. आता तरी म्हणावं ना जय हरी. नाही महाराज जय हरी म्हणत. ते म्हणतात प्रवासात काय अडचण वगैरे. नाम सोपं आहे, अजून सोपं करून बोलू. अनायाशी आता झेडपीचं इलेक्शन काय मला उभं राहायचं नाही, पण राजकारणामध्ये आचारसंहितेला किंमत आहे, तर परमार्थात का नसावी? माझं वाक्य थोडी बारीक आहे का बरं का. मी खरंच गोंगाट करणारा महाराज नाहीये. राजकारणामध्ये जर 5 वर्ष माणूस निवडून द्यायचा आहे, त्याच्या हाती आपला कारभार द्यायचा आहे, जर त्याला आचारसंहिता लागू असते, वारकरी संप्रदाय चालवायचा आहे, त्याला आचारसंहिता नको का? ती केवढी मोठी शोकांतिका आहे. त्याला पाहिलं जातं, त्याला त्याची काय असणारे ते कागदपत्र चेक केले जातात. ती आचारसंहिता फक्त आम्हाला इलेक्शनच्या आधीच ऐकायला मिळते, परत नाही. मग मला एक प्रामाणिकपणानं सांगायचं आहे, तिथं 5 वर्ष आम्हाला आमचं जर सगळं व्यवस्थित चालायचं असेल तर आचारसंहितेची गरज आहे. आमचं आयुष्यभराचा परमार्थ व्यवस्थित चालावा, याच्याकरता आचारसंहिता नको बाबा. अहो याच्याकरता नियम आहेत ना, याच्याकरता अटी आहेत ना. आणि म्हणून तर महाराजांनी सांगितलं, ही 5 प्रकारची शुद्धी असताना तुमचा आहार अत्यंत शुद्ध असावा लागतोय, त्याच्याशिवाय परमार्थ मिळत नाही. कारण परमार्थ हे महाधन आहे. आणि ते हे उपाय थोडी मला मदत करता. हे उपाय लाभाचे, सगळा अभंग फिरवायचा. हे उपाय लाभाचे पहिलं चरण म्हणा, काळ सारावा. पुढं देवाच्या प्रदक्षिणा, हे उपाय लाभाचे. हे उपाय लाभाचे युक्त आहार, नेम इंद्रियासी नसावी निद्रा, हे उपाय लाभाचे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल अवघा तुका म्हणे आनंद. आनंद मिळायचा असेल तर हे उपाय लाभाचे. हे ह्याच्याकरता जीवन आहे हो, ह्याच्याकरता परमार्थ, याच्याकरता कीर्तन आहेत. सत्संग का करा माहितीये का? माझं तर सगळ्यात तरुणांना स्पष्ट सांगणं आहे, याच्या त्याच्या नादी लागण्यापेक्षा संत सोपान काकांच्या समाधीवर जावा, आपलं कपाळ तिथं टेकवा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, ताकद त्यांच्या समाधीमध्ये. आज सुनील महाराज शिंदे, एक राजगडचा पोरगा, सासवडला आलाय, कुंभारवणला संस्था चालू आहे, 35 विद्यार्थी आहेत, महाराष्ट्रात कीर्तन आहेत. सगळ्या चॅनलला मी कीर्तन केलेत, याला साक्षीदार आहेत. सगळ्या चॅनलला कीर्तन केलेत, एवढ्या कमी वयात. कशामुळं? एकच कारण, 6वीला असताना घर सोडलंय, गाव सोडलंय, आळंदीला गेलो, ज्ञानोबारांच्या समाधीवर डोकं ठेवलं, SP कॉलेजला ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचा अभ्यास केला. आज महाराष्ट्रात कीर्तनकार म्हणून पूज्य झालोय. याला एकच कारण, योग्य काळात ज्ञानोबारांचा संघ आहे. आयुष्यात तुम्हाला आम्हाला समाधान पाहिजे, कशा करता? हे आज महाराज एवढं करतायत, संघ. अजून सोपं करून बोलू, जसा जीवनात संघ असतो ना बाबा, तसा जीवनाचा रंग असतो. जसा जीवनात संघ असतो तसा जीवनाचा रंग असतो. मला वाटतं आयुष्यामध्ये प्रत्येक जण प्रयत्न करतायत एका रंगाला मिळण्याकरता. त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. रहमान महाराज मुस्लिम समाजाचे संत आहेत. त्या रहमान महाराजांनी एक दोहा असा लिहिलाय की लाल रंग तयार होण्याकरता पांढरा रंग आणि पिवळा रंग एकत्रित करावा लागतो. म्हणजे लाल रंग तयार व्हावा असं वाटत असेल तर कोणता रंग एकत्रित करायचा आहे? पांढरा आणि पिवळा. असं बोलत आला माझ्या बरोबर. आमच्या माता भगिनी आहेत चांगल्या प्रमाणामध्ये. हा पिवळा रंग बहुधा स्वयंपाकघरामध्ये आढळतो, त्याचं नाव बोला ना. हळद. मोठ्याने बोला बरं का, पुढं आपल्याला जेवण करायचंय. त्याचं नाव हळद. पांढरा रंग सध्या बऱ्याच जणांच्या खिशामध्ये. आता बघा कशी हसत आहेत हळूहळू. आता नाव घ्यावं तर चुना. आणि मी 2-3 वेळा घेतलं तर परत तुम्ही म्हणसाल महाराजांनी चुना लावून गेले. तसं नको व्हायला. प्रत्येकाच्या खिशात आहे. तो पांढरा रंग आणि पिवळा रंग एकत्रित केला, लाल रंग तयार होतो. ओ बाबा, का 14 वर्ष आम्ही कीर्तन करतोय? त्याचं उत्तर एकच आहे, जीवात्मा हा एक रंग आहे, परमात्मा हा एक रंग आहे. जीवात्मा आणि परमात्म्याचा कीर्तनात संग झाला की एक रंग तयार होतो. त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. आम्हाला इथपर्यंत पोहोचायचं असेल तर कीर्तन करावं लागणार आहे. याच्याकरता भजन आहेत, याच्याकरता संप्रदायाची पूर्वमीमांसा मांडताना वैष्णवांचा संघ आहे. थोडं बारीक आहे का बरं का बाबा.
त्या वैष्णवांच्या संगतीत गेल्यानंतर ना खरंच जीवनाचं सोनं होतं. मी एका कीर्तनात बोललो, परिसाचा स्पर्श लोखंडाला तर लोखंडाचं काय होतंय. किती गोड कीर्तन ऐकते तू. एवढ्या लहान आवाजात सुद्धा किती तुम्ही कान देऊन कीर्तन ऐकताय. आणि खरं सांगू का, केदारी बाबा गंमत आहे. जेवढं हळू बोलाल ना तेवढी लोक लक्ष देऊन ऐकते, आणि जेवढं मोठ्याने बोलताना तेवढी लोक जांभळ्या देतात. मग हळू बोलूनच कीर्तन सांगा ना. सोनं का होणार नाही. अहो होत आहे. मी एका कीर्तनात सहज बोललो, परिसाचा स्पर्श लोखंडाला तर लोखंडाचं काय होतंय. हे कोणी पाहिलंय का. कोणीच पाहिलं नाही. पण माझ्या ज्ञानोबरायांची ओवी ज्ञानेश्वरी ते, म्हणून आम्ही छातीला हात लावून सांगतो, लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीचं आहे, मृत ही जीवित लाहे अमृत सिद्धी. स्पष्ट महाराजांनी सांगितलंय. आणि एका कीर्तनात मी सांगितलं, तो परीस म्हणजे काय, गारगोटी सारखा चमकणारा दगड. एकाने एवढं मनावर घेतलं, कीर्तन संपलं, ते घरी गेला, लोखंडाचा खिळा घेतला बाबा, आणि दुसऱ्या दिवशी गावात चमकणारा दगड दिसला, खिळ्याला लावायचं. एक 8 दिवस त्याचा नित्यक्रम चालू झाला. आणि काही लोक ग्रामपंचायतच्या वाट्यावर बसलेले असतात बघा, सकाळचे संध्याकाळचे. तुमच्याकडे नसतील कोण बसत, पण ते बसतात. ते बसले ना ग्रामपंचायतच्या वाट्यावर की त्यांची मान फक्त 2च भूमिकेत हालते, एक अशी आणि एक अशी. गावात कोण आला आणि गावातून कोण बाहेर गेला. आमचे श्री गुरु माऊली म्हणतात, हे ग्रामपंचायतला बसवलेले CCTV कॅमेरे आहेत, त्यांची एकच भूमिका, बाकी काय नाही. आणि ते बोलता बोलता म्हणले, ए दादा अरे ते काय करायला लागलायस तू. शिंदे महाराजांचं कीर्तन ऐकलं नाही का तुम्ही, परिसाचा स्पर्श लोखंडाला तर लोखंडाचं सोनं होतंय. मग ते तसाच मी दगड उचलून त्या खिळ्याला लावतोय. ए दादा अरे त्या महाराज लोकांचा सांगायचा असं. हेच मला ऐकायचं होतं. आता थोडा शब्द तरी चांगला वापरा. नाही बाबा, आम्ही खरं जे पाकिटावाली जास्त मागतात त्यांना म्हणत आहे, आमचा शब्द निघाना काय निघाना, तुम्ही आम्हाला त्यांच्यात नका मोडू राव. धंदा म्हणू नका, थोडं व्यवस्थित शब्द घ्या. लय भारी लोक काय बोलताना पटकेने बोलून जाते, त्यांचा सांगायचा, मग पुढे बी हा घ्या विषय, आमचा ऐकायचा. हा मग सारख्याला वारकं झालं पाहिजे. ऐका थोडस. अरे काय म्हणावं घेऊ नको. पण महाराज तो आत्ता हसाला पेटला. 7-8 महिने गेले, वैतागला होता बरं का बाबा. नंतर तो खडा घ्यायचा, खिळ्याला लावायचा, टाकून द्यायचा. रात्रीचा घरी आला, झोपला. सकाळी पत्नीनं उठवलं, उठा. 7-8 महिने बरेच दिवे लावले, आंघोळ करून घ्या, अभ्यंग स्नान घालू द्या तुम्हाला, आता आज घ्या आंघोळ करून घ्या. साईल महाराज तो मनुष्य उठला आणि स्नाना करता निघाला ना, त्यावेळेस त्याच्या पत्नीनं पाहिलं आणि सांगितलं, अहो ऐकलत का, ज्याच्या करता तुम्ही 6 महिने खर्च केलेत ना, तो करगुट्याला बांधलेला लोखंडाचा खिळा सोन्याचा झाला. बाबा त्याला आनंद झाला पाहिजे होता का नव्हता. त्यांनी दोन्ही हात डोक्याला लावले, पटकन खाली बसला. पत्नीनं विचारला, आता तुम्हाला आनंद झाला पाहिजे होता, तुम्ही दुःखी का आहात. त्यांनी उत्तर लय गोड दिलं, मी फक्त तो दगड घेतला, खिळ्याला लावला आणि टाकून दिला, पण कोणत्या दगडापासून त्या खिळ्याचं सोनं झालं हे मला माहिती नाही. दृष्टांत संपलाय बाबा. एक 6च महिने फक्त सातत्य केलंय. काय दगड घेतलाय, खिळ्याला लावलाय, टाकून दिलाय, पण कोणत्या दगडापासून त्या खिळ्याचं सोनं झालं हे त्याला माहिती नाही. तसं मिळालेला देह आहे ना, सातत्यानं स्वपनदेवांच्या चरणावर नतमस्तक व्हा. कोणत्या दिवशी तुमच्या जीवनाचं सोनं होईल तुम्हाला सुद्धा कळणार नाही. ही भूमिका आहे. आणि याच्याकरता कीर्तनेत माझ्या पदरचं नाही. श्री संताची ये माथा चरणावरी, 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 श्री संताची ये माथा चरणावरी. साष्टांग विशाल दादा, साष्टांग करी दंडवत, जय हो. साष्टांग करी दंडवत, विश्रांती बाबरो सारा उत्तरे, विश्रांती बाबरो सारा उत्तरे.
स्पष्ट महाराजांनी सांगितलंय, श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दंडवत करायचंय. लिंग का प्रतिमा दिठी देखत खेव अंगेष्टी लोटी जे का काठी पडिली जायची. ज्ञानोबा आहे. दंडवत सुद्धा कसं असलं पाहिजे. अहो आता दंडवत राहिलंच नाही. आले कीच गुडघ्याच्या वाट्यावडी देत. कशाला पाया पडताय बळणी महाराज. नका राव, खरंच लाजवल्यागत करू नका. आता सुद्धा राहिले दंडवत. अहो दंडवत नाही, चरणावर नीट लोक नतमस्तक होत नाहीत. परिस्थिती त्या काळची परिस्थिती. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. अत्यंत गोड भूमिका मांडायची. हे सगळं होण्याकरता आमची बुद्धी तशी झाली पाहिजे. आणि बुद्धी होण्याच्या मागचं कारण फक्त संघ आहे. संघाचं कारण फक्त महाराज जीवन जगताना आहार आहे. म्हणून परमार्थ आणि भगवंत कळण्याकरता शिडी आहे. पहिले संत कळाले पाहिजेत. ऐकताय ना. संतांनंतर संतांचे ग्रंथ कळाले पाहिजेत. ग्रंथानंतर पंथ कळाला पाहिजे. संत ग्रंथ पंथ कळाला की भगवंत कळाल्याशिवाय राहत नाही. हे शिडे आहे. तो हे युट्यूब सर्च करून होणार नाहीये. त्याच्याकरता मांडी घालून अभ्यासच करावा लागेल. हे तसं होणार नाही, तसं मिळणार नाही. आता लोकांचं काय झालं माहितीये का. पंथ चुकलात. पंथ चुकला बालक्रीडेत प्रमाणात आहे. पंथ जे चुकले आपुल्या मतीचे तयांचे मागे तेची हाल. एकही असं विषय सोडून बोलणारा महाराज नाही मी. पंथ चुकला ते हाल होणार हे लिहिले. म्हणून वारकरी संप्रदायासारखा पंथ असला पाहिजे. गुरु सुद्धा शोधताना ज्ञानोबा तुकोबा सारखे असले पाहिजे. संत सोपान काकांसारखे असले पाहिजेत. लोक आज काय झाले लोकांना माहिती आहे का. कमी वेळेत जास्त धावसंख्या कशी काय उपलब्ध होईल हे लोकांच्या डोक्यात. असू द्या असू द्या असू द्या. शक्य नाही महाराज. अजून सोपं करून बोलू. माझ्या श्री गुरु चैतन्य महाराजांचं एक विधान आहे बरं का. बाबा चैतन्य महाराजांनी चातुर्मासात एक वाक्य असं सांगितलंय. जीवन जगताना फक्त एकदा गुरु तपासा. एकदा गुरु तपासा. तो ज्ञानोबरायांच्या विचाराचा आहे का. नाथ महाराजांच्या विचाराचा आहे का. सोपान काकांच्या विचाराचा आहे का. तुकाराम महाराजांच्या विचाराचा आहे का. जर तो या संतांच्या विचाराचा असेल ना तर डोळे झाकून त्याच्या मागे जा. तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. पण यांच्या विचाराचा नसेल ना तर जाऊ नका. कारण ज्ञानोबारायांनी पहिलं ओम नमोजी आद्या गणपती बाप्पांचं स्तवन. आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी शारदेचं वर्णन. आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरला जर वर्णन कोणाचं केलं असेल ना तर ते गुरूंचं वर्णन केलंय. मनोनी जानतेन गुरु भजीजे. हे मला का सगळ्या प्रक्रिया तुमच्या समोर का मांडायच्या आहेत. अरे तो आम्हाला पाहुणचार कळण्याकरता ह्या प्रक्रिया करणं महत्वाचं आहे ना. आणि मग तो वैष्णव सांगताना समाधान वाटणारा वैष्णव पाहिजे. त्याचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला आनंद प्राप्त झाला पाहिजे. आता लोक दिंडीला गेले तर अशा चर्चा करतात महाराज. एक जण दिंडीला गेला नाही. एकदाच दिंडीला गेला तर एका दिंडीच्या 2 दिंड्या केल्या. बोला आता कसं करायचं. एक आता हे हिथं नाही ना तसं काय नाही तर उगं पळत कुठाळा व्हायचं काय तर. मला हा विषय मांडायचा नाही. पण जे प्रॅक्टिकली आहे ते बोललं पाहिजे. देवा ज्या वारीच्या वाटाने आम्ही जीवन जगताना कोणत्या भूमी तुकामणी येथे भजन. यादवराज फडांचं आता त्यांचं गाव नाव एक सिंगलच घेतोय. काल परवा दिवशी दिवाळी पाठ झाली. काल माऊलीच्या मंदिरात त्यांच्या ते आता यादवराजजी फड म्हणजे खूप तयारीचा माणूस. प्रति भीमसेन जोशींचं गाणं आहे. काय गुरुजी गात आहे. त्यांनी कीर्तनकारांना आळंदीत झापलंय. का झापलं. अभंगाचा जो विषय त्याच्यावरच बोला. आणि गायकांना सुद्धा ते बोलताना हेच बोलले. गमधनी गमधनी. यांना धनीच नाही म्हणले कोणी. अरे कीर्तनातली चाल जर तुमची 20-20 मिनिटं होत असेल तर ते महाराजाला झोप लागेल विण्यावर. हे माझं बोलणं नाही बरं का. त्यांचं बोलणं मी स्टेटसला ठेवलं होतं. बऱ्याच चांगल्या कीर्तनकारांनी गायनाचार्यांनी माझ्याकडून ते मागवून घेतलंय. का मला हे सगळं का सांगायचंय. आचारसंहितेला किंमत आहे. आणि ते वैष्णव कळण्याकरता मती आमची शुद्ध नको. मती गती प्रगती हे शब्द वाचा ना. समजून घ्या ना थोडेसे. मला थोडंसं मला काय माहितीये का. कीर्तन करताना काय झालं. आता कीर्तनाच्या सुद्धा काही भूमिका आहेत. त्या तत्व प्रणालीने जर कीर्तन चालले तर लोकांना ती जड वाटतात. आणि मी ज्यावेळेस चातुर्मास सुटलो. मी राहायलाच तसं आळंदीला बरेच वर्ष होतो. आणि श्री गुरु माऊलींच्या छोटे माऊलींच्या सान्निध्यात मला माऊलींनी एकच सांगितलंय. सुनील समाजाला कीर्तन आवडतील अशी कीर्तनच करायची नाही. देवाला संताला आवडतील अशी कीर्तनं झाली पाहिजे. ही भूमिका आहे. आणि हे सगळं मांडताना आम्हाला त्या काळात वैष्णव जर कोण मिळाले असतील नामदेव महाराज तर सांगतात ज्ञानदेव वैष्णव मोठा.
असं वैष्णव हा. ज्ञानदेव वैष्णव मोठा हो ज्ञानदेव वैष्णव मोठा वैष्णव मोठा. विठ्ठल नामे मुक्त पेठा विठ्ठल नामे मुक्त पेठा विठ्ठल नामे मुक्त पेठा. विठ्ठल नामे मुक्त पेठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा. वैकुंठावासा संत गेले वैकुंठ. संत गेले आले हरिदासाचे ताट कळी काळ नाही वाट विठ्ठल नामे करीते बोबाट भक्ता वाट सापडली वैकुंठा वाटा संत गेले संत गेले हरे हरे राजाचे ताट करी काळ नाही वाट विठ्ठल नामे करीते बोबाट ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानदेव वैष्णव मोठा. नामे मुक्त पेठा विठ्ठल नामे मुक्त पेठा नामे मुक्त पेठा. विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा. वैकुंठा वाटा संत गेले वैकुंठा वाटा संत गेले हरी हरिदासाचे घाट कळी काळ नाही वाट विठ्ठल नामे करीते बोबाट भक्ता वाट सापडली हे उत्तर एकच देऊ शकतो, जे ओरिजिनल आहे ना त्याची अशी किंमत होते. लय गोड बरं का. आदित्य महाराज आमच्या भोर भागातले साहिल महाराज. आणि विशेष म्हणजे आपले आमदार जे आहेत शंकरभाऊ मांडेकर, त्यांनी या वर्षीचा लोकरत्न पुरस्कार महाराजांना दिला. हे फार बघा नाही, आता ही सगळी माणसं आहे. अशोक महाराज झाले आमचे, केदारी बाबा, आदित्य महाराज, हे दाद महाराजांचं नाव शरद महाराज. शरद महाराज. बऱ्याच कीर्तनाला माझ्या साथीला आहेत, पण कवा कवा टावर खाली रेंज नसते, तसं काम झालं. शरद महाराज किती गोड आहेत. सगळं वारकरी बघा, मी म्हटलं का टाळ्या वाजवतो तुम्हाला, मी म्हणणार सुद्धा नाही, पण तुम्ही जिथं जिथं कीर्तन पडतंय तिथं तिथं टाळ्या वाजवत आहेत. गंमत अशी आहे, जुनं ते सोनं अत्यंत गोड. बरेचसे त्यांच्या वारकरी चाली सुद्धा आहेत. 19 नंबर भोरकरांची दिंडी पहिली ती कारभाऱ्यांची होती. त्या दिंडीमध्ये कीर्तनाला प्राधान्य नाही, तिथं भजनाला प्राधान्य. माझा तिथलं भजन कसं असेल या चालीवरनं अंदाज बांधा राहू तुम्ही. साधा व्यवहार आहे फक्त मला सांगायचं, मला विषय लांबवायचा नाही. पण मी असा महाराज आहे की जो ज्या योग्यतेचा आहे ना त्याचं तिथं स्तुती करून वावा करणं महत्वाचं आहे. संप्रदायात आता गंमत काय झाली माहिती आहे, त्याला काय येतं, अरे तुला काय येते, तुझं बजेट बघ ना तू. हा
नाही नाही तो वाजवतो चांगला पण अजून त्याला पकवत लावता येत नाही. अरे कप रे तू, नको बोलू काय. ही परिस्थिती आहे सध्या आता, इतकी वाईट आहे ना, बोलायचं नाही महाराज. एक मुद्दा कामाला मांडायचा आहे की ह्या सगळ्या गोष्टी मांडताना त्या पद्धतीचं आहे तर कौतुकच, अत्यंत गोड. ज्ञानदेव वैष्णव मोठा. विषय काय चाललाय आपला, नामदेव महाराजांच्या काळात वैष्णव कोण होते? सूत्रबद्ध कीर्तन ऐकत असताना ते वैष्णव कळले पाहिजेत. छातीला हात लावून सांगितला ज्ञानदेव वैष्णव मोठा. एक जणांनी मला प्रश्न विचारला, महाराज हे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे नेमकं कोण आहेत? वाचनामध्ये असं आलं माझ्या, मी त्याला स्पष्ट सांगितलं ज्ञानेश्वर महाराज म्हणजे मृत्यूचं भान, प्रेमाची जाण, देवासाठी प्राण आणि मानवी समाजासाठी ज्ञान देणारे पहिले संत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत. हे ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत सांगताना ज्ञानदेव वैष्णव मोठा. त्या वैष्णवांच्या घरचा पाहुणचार काय, तो पाहुणचार सांगताना नामदेव महाराजांनी अत्यंत गोड सांगितलाय. नामाचा ओघर वाढियेला, नामाचा ओघर वैष्णवांचे घरे, वैष्णवांचे घरे, वैष्णवांचे घरी मांडियेला पाहुणचार. वैष्णवांचे घरे, वैष्णवांचे घरे, वैष्णवांचे घरी मांडियेला पाहुणचार. वैष्णवाचे घरी, वैष्णवाचे घरी, वैष्णवाचे घरी मांडीला पाहुणचार. वैष्णवाचे घरी, वैष्णवाचे घरी, वैष्णवाचे घरी मांडीला पाहुणचार. नामाचा ओघर वाढियेला, 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 वाढियेला. घर दाट भरे, घर दाट भरे, वा केदारी बाबा जय हो. देवा धाटी भरे, घर दाट भरे, घर दाट भरे, घर दाट भरे, देवा धाटी भरे. नामाचा नामाचा ओघर वाढियेला, 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 वाढियेला. घ्या रे ताट भरी, घ्या रे ताट भरी, घ्या रे ताट भरी, हे बाजरी भरी, घ्या रे ताट भरी, घ्या रे ताट भरी, घ्या रे ताट भरी, हे बाजरी भरी. वैष्णव कळालेत, ज्ञानेश्वर महाराज वैष्णवेत. वैष्णवांच्या घरचा पाहुणचार काय तर नाम. आजचा विषय नामाचा पहिला दिवस आहे. नाम सांगितलं पाहिजे. ते नाम सांगत असताना कोणतं नाम आहे? अहो तुमच्या आमच्या करता सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे. अर्जुन निमित्त आहे आणि ज्ञानेश्वरी सारखा पाहुणचार आहे. तुमच्या आमच्या करता काय आहे? प्रत्येक संताला विचारा. प्रत्येक संतांनी कलियुगात नामच सांगितलंय आणि ते नाम सांगत असताना अत्यंत गोड आहे. ते घेत असताना मुखामध्ये येण्याकरता वृत्ती सात्विक असावी लागते, बुद्धी शुद्ध व्हावा लागत असते आणि शुद्ध झाल्याशिवाय ते येत नाही. याच्याकरता पाहुणचार अत्यंत महत्वाचं आहे. महाराज लोकांचं जीवन पाहुणचार म्हटलं की लय महाराज हा नादच नाही करायचा. ज्या भागात जाईल तिकडं वेगवेगळ्या प्रकारची जेवण हो.
कोणत्या भागात कोणता पदार्थ चांगला आहे आम्हा महाराज लोकांना विचारायचं. तुम्ही जर खाली इकडं जुन्नर त्या पट्ट्यामध्ये गेले का, तिकडं आण्याची आमटी आहे. कोणती आमटी? आण्याची आमटी. थोडंसं अलीकडे आले खेड मनसर त्या भागामध्ये मासवडी, ती मसाला आमटी का काय ते म्हणतात ते बरंच. त्यानंतर खाली देवी धामणगाव त्या भागामध्ये गेले की तिकडं सुद्धा एक आमटी आहे, तिला बाजार आमटी म्हटलं जातं. आपल्या परिसरात सुद्धा एक आमटी प्रसिद्ध आहे. कशाची आमटी? कशाची? अरे गेवड्याची डाळी लय मागासले आले ग तुम्ही. पोळ्या करतात तुमच्याकडे ना? पोळ्याची आमटी कशी? पोळ्याची आमटी किती गोड महाराज, काय सांगायचं. हा आमटी आमटी. तुम्ही म्हणसाल महाराज आमटी अचानक कसे काय सांगायला लागले? नाही बाकीचं काय लक्षात राहिलं एवढं तरी लक्षात ठेवा. आता थोडा बारीक मुद्दा. आमचे श्रीगुरु बंडातात्या खरडकरांचं कीर्तन एकदा ऐकताना त्यांनी लय गोड विषय छाडला होता. तात्या बोलायला हर जबाबी, ते काय घाबरणार आहेत कुणाला. ते एकदा कीर्तनाला सातारला गेले आणि कीर्तनाला ते जेवण वगैरे करायला बसले आणि त्या ताईने जेवण केलं होतं का, ती ताई पुढ्यात उभी राहिली आणि त्यांच्याशी संवाद करायला. माता भगिनी जेवण करतात पण माणसानं पहिला घास खाला ही भाजी कशी झाली हे म्हणण्याची त्यांची पद्धत. बरं खाणाऱ्याने सांगावं का नाही दादा चांगली झाली, काय तुला काय पदरचं द्यायचंय का काय? चांगली झाली, मस्त झाली. तात्या जेवायला बसले, त्या ताईने आमटी छान केली होती पण गंमत अशी झाली, तात्यांनी आपलं उपरनं गुंडाळलेलं होतं, चप्पी वगैरे त्यांची ते टक्कलच असतोय. महाराज त्या आमटीमध्ये घास बुडवला खाला. एवढी आमटी तिखट, तात्या म्हणले पहिल्याच घासाला माझी शिंडी उभी राहिली. एवढी तिखट आमटी. तात्या बोलता बोलता हे म्हणले ती आमटी नाही रावण आमटी म्हणले. त्या आमटीचं नावही सांगितलं काय, रावण आमटी. महाराज आता ते तात्या बोलायला एवढी तिखट आमटी ते गडबडीत उपारणं घेतायत, तोंड असं पुसतायत आणि ती ताई पुढ्यात उभी राहिली म्हणली तात्या तुम्ही भाऊ किती? तर बघितली का गडबड. एक तर आमटीने काय सुधारणा, ताईची बनणं काय. तात्या तुम्ही भाऊ किती? तात्या बोलायला हरजबाबी असल्यामुळे तात्या बोलले ताई आमटीतून वाचलो तो तिघं नाही तर दोघच. काही महिला म्हणते ना आताशी कीर्तन चालू झाले का नाही, माझं संपत आलंय आता. मला काय सांगायचं, हा पाहुणचार भरपूर सांगता येईल. एक पाहुणचार फक्त चांगल्या माणसाचं उदाहरण देतो, चुकीच्या ठिकाणी केला त्याला भोगावं लागलंय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. बाबा भागवत जर वाचलं ना तर भागवतामध्ये भीष्म स्तुती आहे. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुन्मी. एक फक्त पाहुणचाराचं ठिकाण चुकलंय. शरपंजरी पडलेल्या व्यक्तीचं नाव काय? पितामह भीष्माचार्य. ते पितामह भीष्माचार्य शरपंजरी पडलेत, त्यांना भेटण्याकरता 5 पांडव स्वतः द्रौपदी आणि देव आलेत. लय गोड इतिहास आहे. आणि त्यावेळेस ते शरपंजरी पडलेले असताना देव त्यांच्याकडे पाहून हसतायत. पितामहांनी ते पाहिलं, देवा अरे रक्त गळतंय माझ्या शरीरातून आणि तुला हसायला काय झालं? देवाने सांगितलं काय नाही, असं सहज हसतोय. नाही तू चतुर आहेस, कारण चतुरा तो. तू हसलास तर चांगल्या चांगल्यांचे काटे काढलेस. तू हसलास ना तर काही ना अजून कळलं नाही हा काय करणार आहे बाबा. मी देवाचं सांगायला लागलोय. या परिस्थिती मांडताना देवा का हसलास? काय नाही म्हटले, पितामह भीष्माचार्य जन्माला आलो ना, जन्माला तेव्हापासून मी युद्ध करतोय. चाणूर, मुष्टिक, कंस, पुतना सगळ्यांना मी मारलंय, पण तुमच्यासारखा धनुर्धर योद्धा मी आजपर्यंत पाहिला नाही. म्हणून तुमच्या धनुर्विद्येला खरं अर्थानं अंतकरणातून हसू आलंय. ठीक आहे, काही हरकत नाही. हे पितामह आमच्या सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ तुम्ही आहात, काही धर्माच्या गोष्टी सांगा. थोडं बारीक कीर्तन आहे का बरं का. 9:15 वाजलेत आणि 5च मिनिटात मी थांबणार आहे. काही धर्माच्या गोष्टी सांगा म्हटल्यानंतर त्यांनी चालू केलं. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशा श्री धर्मान भगवत धर्मान सदा सेव्या समागता. दान धर्म कशाला म्हटलंय, राजधर्म कशाला म्हटलंय, स्त्री धर्म कशाला म्हटलंय? बाबा हे सगळे धर्म सांगायला सुरुवात केली कोणी? पितामह भीष्माचार्यांनी. दान धर्म सांगितला, राजधर्म सांगितला, मोक्ष धर्म सांगितला आणि सांगता सांगता स्त्री धर्म आला. आदित्य महाराज गंमत. स्त्री धर्म सांगायला सुरुवात केली आणि द्रौपदी हसली.
द्रौपदी हसल्यानंतर न पितामहाने ते ऐकलं. द्रौपदी का हसलीस? हे पितामह का हसली? कारण देऊ? द्रौपदी, दोन मोठी माणसं असं बोलताना स्त्रीनं मध्ये हसणं शोभा देत नाही. बरं, तू सर्वसामान्य स्त्री नाहीस. 5 पतिव्रतापैकी तू एक पतिव्रता आहेस. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातके नाशनम. अरे तुझं स्मरण केलं तर नाश निघून जातात, दुःख दोष पळतात. तू सर्वसामान्य नाहीस, का हसलीस? हे पितामह, जो स्त्रीधर्म तुम्ही मला आत्ता सांगताय ना, त्याची आत्ता गरज नव्हती हो. का द्रौपदी, काय झालं? जो स्त्रीधर्म तुम्ही आत्ता सांगताय ना, तो आत्ता सांगायची गरज नव्हती. ज्यावेळेस माझे पती सारीपाट खेळताना हारले आणि तो दुःशासन दुर्योधन माझ्या साडीला हात घालून माझ्या आबरूची लक्तर ओढत होता ना, त्यावेळेस त्या सभेमध्ये मी तुमच्याकडे हात जोडून विनंती करत होते. त्यावेळेस तुमचा स्त्रीधर्म गेला होता कुठं? अजून भरपूर मला महत्वाचं सांगायचंय. किती बारीक ऐकतायत लोक. कुठं गेला होता जो आता सांगतायत? आता त्याची गरज नाहीये. त्या दिवशी त्यावेळेस त्या सभेत मी बाकीच्यांकडे पाहिलं नाही, पण मी तुमच्याकडेच पाहिलं. का? ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलंय हो. हा भीष्म गंगा नंदनू प्रताप तेजस्वी भानू. काय ज्ञानोबारांनी खर्च ओवी केली. आम्ही कधीतरी वाचलं पाहिजे देवा. काय ओवी आहे? अजून सोपं करून सांगतो. भीष्म कुणाचा मुलगा आहे? गंगानंदनू कुणाचा मुलगा आहे? गंगेचा आहे. एक माझ्या बुद्धीला पडलेला प्रश्न, जर तो गंगानंदनू आहे तर मग त्यांनी पाप केलं, तर मग गंगेनं त्याला मुक्त का नाही केलं? गंगेत काय जातंय? ए बोला ना तुम्ही. आम्ही प्रयागला गेले का नाही यावर्षी? आता पुढच्या वर्षीची तयारी आहे त्र्यंबकेश्वरला जायची. कशा करता? बोला बोला. पाप जाण्याकरता. मला एक प्रामाणिकपणानं सांगा, जिचा मुलगा आहे, ज्याने पाप केले, फक्त लहानपणी सरडा उचललाय आणि काट्यावर फेकलाय, मग त्याने स्नान केल्याच्या नंतर कोणती अशी आई आहे की ती मुलाचं कोणतीही गोष्ट माफ करणार नाही? अहो, इतिहास असा नाहीच आहे. प्रत्येक आई माफ करते. मग गंगेनं का नाही भीष्माचार्यांचं ते पाप माफ केलं? याच्यातून एकच फक्त रिझल्ट घ्या. काय? कर्म कोणाला चुकत नाही. अजून एक मोस्ट आयएमपी वाक्य सांगतो. यदा कदाचित पांडुरंगाच्या पाया पडला नाहीत तरी तो रागवणार नाही. सोपान काकांना जे हरी घातलात, समाधीवर डोकं नाही ठेवलं, रागवणार नाही. का? कारण त्यांच्या अंतःकरणात क्षमा आहे. पण कर्म अशी गोष्ट आहे की ती भोगल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही. कर्म ऑफ थेरी नावाचं पुस्तक आहे हरिभाई ठक्करांचं. कधीतरी वेळ मिळाला तर वाचा. दशरथ महाराज, आज गंमत अशी झाली, पहिला दिवस हे का काय मलाच वाटाना आज. ऐकणारे लोक सुद्धा इतक्या उत्स्फूर्त कुतूहलाने ऐकतायत की मी नेमकं आज काय मांडावून, काय सांगावून, काय मागं ठेवावं हेच मला कळाना. का मला हे सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत? कर्म. आणि या सगळ्या भूमिका मांडताना विषयांतर मला करायचं नाही. द्रौपदीने स्पष्ट सांगितलं, पितामह, त्या काळात खरी स्त्री धर्माची गरज होती. त्यावेळेस माझी आबरूची लक्तर वेशीवर टांगणारा दुःशासन दुर्योधन तुम्हाला नाही दिसला? त्यावेळेस तशी बुद्धी झाली नाही तुमची? का तुम्ही तसं केलं नाहीत? त्यावेळेस का तसे वागले नाहीत? इच्छा मरणी पितामह भीष्माचार्यांचं विधान काय माहितीये का? द्रौपदी, त्यावेळेस मला बुद्धी तशी झाली नाही. माझ्या बुद्धीस तथे विचार आले नाहीत. एकच कारण, मी कौरवांच्या घरचं अन्न खाल्लं होतं. दृष्टांत संपलाय माझा. त्यातले अजून एक मार्मिकता मला सांगायची. आणि मग द्रौपदी विचारते, त्यावेळेस तशी बुद्धी झाली नाही आणि मग आता तुम्हाला धर्माच्या गोष्टी कशा काय सुचायला लागलेत? प्रश्न आहे का नाही? पितामह भीष्माचार्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं, द्रौपदी, ज्या कौरवांच्या अन्नानं माझं रक्त दूषित झालं होतं, विचार दूषित झाले होते, त्या अर्जुनाने मारलेल्या बाणानं सगळं निघून गेलंय. आता जे उरलंय ना, ते फक्त शुद्ध आणि सात्विक रक्त उरलंय. म्हणून मला सत्व विचार सुचतायत. हे परमार्थ आहे. मला जास्त विषयांतर करायचं नाही बाबा. 8:45 पुढं काटा सरकत चाललाय. फक्त मुद्दा एकच आहे. काय? अरे इच्छा मरणी पितामह भीष्माचार्यांना जर हे भोगावं लागत असेल तर तुमचं आमचं काय? आणि या सगळ्या भूमिका मांडताना माना नाही तर नका मानू,
पण तुकोबारायांचं प्रमाण मी दिलंय की आहाराला परमार्थामध्ये किंमत अत्यंत महत्वाची आहे आणि तो आहार सेवन करत असताना नामच हाय. म्हणून ते नाम घेताना प्रत्येकाला असं म्हणावं लागतं, स्मरण करा, स्मरण करा, स्मरण करा. मला एक जणांनी प्रश्न केला, महाराज स्मरण का करा हो? त्याचं उत्तर मी एका वाक्यात दिलं, आयुष्यात मरण गोड व्हावं असं वाटत असेल तर स्मरण चांगलं केलं पाहिजे. तिथं आलेला प्रत्येक मरणार आहे. काय होतंय आता, 6वा अध्याय वाचो, 8वा अध्याय वाचा बाबा. अनन्याश्चिता सततम योमाम स्मरती नित्यशः तस्याम सुलभ पार्थ नित्ययुक्तेस. काय आता हे काय त्या म्हणून दाखवू का माझे पाठ येते तुम्हाला? त्या श्लोकात खालच्या आलेल्या ओव्या बघा काय आहेत. आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. स्पष्ट भाषेत सांगितलंय. आयुष्यात मरण गोड व्हावं असं वाटत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? स्मरण केलं पाहिजे. स्मरण या शब्दाचाच अर्थ आहे चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी प्रमाण दिलं, काळ सारावा. याचा अजून एक संबंध लावून देऊ थोडासा. काळ, काळ शेवटचं चरण आहे, देह समर्पिचे देवा. केदारी बाबा हे आता तुम्ही येत म्हणून निघाले, नाही तर हे मी नाही काढत एवढं मटेरियल बाहेर कधी. मी आता हुशार झालोय, तुमच्यासारखे लोक चांगले भेटलेत म्हणून मला चांगलं सुचायला लागलंय. नाही तर काही काही गावात असं वाटतं पैऱ्याच्या गावात कीर्तनाला आलोय का काय. बाबा त्यांना हसवलेलंही कळत नाही, रडवलेलंही कळत नाही, आणि माझं दुर्दैव नवही लवकर वाजत नाही. हिकडचं तिकडचं सांगतोय 8 वाजून 5 मिनिटं, 8 वाजून 10 मिनिटं. एक भीष्माचार्य सांगितलंय 9 लाख आता पोचलाय. ऐकणाऱ्याची क्षमता किती आहे. आणि माझ्या गुरुजींचं विधान आहे, श्रोता फक्त 40 मिनिटाचाच भूक केलेला आहे, तेवढं चांगलं दे आणि मोकळा हो. 9च्या पुढे जातो मला जे बोलायचं होतं ते राहिलं. मग तू केलं काय आतापर्यंत? केलं काय हा प्रश्नच आहे. 40 मिनिटात जे चांगलं आहे ते बोलून मोकळा हो. किती विद्वत्ता आहे काय नाही, त्याला जे साजेस आहे, ज्याला जे सोबेल ते बोलून टाक. काळ देह समर्पिचे देवा. काळाचं समीकरण देहाशी लावायचंय. काळ देह, हा देह योग्य वेळेत जर समर्पित केला ना तर काळ आनंदात जातो. शेवटचं चरण. म्हणून तुमचा आमचा काळ चांगला जावा असं वाटत असेल तर मी काय सांगितलंय, स्मरण करा. स्मरण करा याचाच अर्थ चिंतन करा. साधं बोला बरं का माझ्याबरोबर, मी लय अवघडातलाच महाराज नाहीये. प्रामाणिकपणानं सांगा, बसलेले लोक चिंता करतात का? चिंतन. आता सुद्धा कीर्तनात बसलेत ना, यांच्या डोक्यात चिंता आहे. पोरग बोलतोय गोड पण 9च्या आत थांबतोय का पुढे जातोय काय माहिती. दशरथ महाराज हा बोलतोय गोड, महाराज मुद्दे सुद्धा चाललंय पण कीर्तन तर नंबर 1 चाललंय, पण आता हे थांबतोय का कसं काय हो परिस्थिती आहे का नाही. अहो हे तर द्या सोडून 10व्याला लोक बसली ना, 10व्याला तर लोकांचे मन कीर्त प्रवचनात नसते, कावळ्या वाजते. केवढी चिंता आहे मोठी. अहो महाराज तुम्ही स्पष्ट बोला राव. मला या गोष्टी का मांडायचे? लोक चिंतन करतात का चिंता? तर उत्तर काय येत आहे? चिंता. अजून थोडं सोपं करून बोलू, जरी चिंता केली ना दादा तरी स्वतःची करत नाही, त्याचा कसा काय बंगला झाला? सुनील महाराजाचंच कीर्तन, त्यालाच कशी काय कीर्तनार? अभ्यास केलाय, घासली. तो काळ चिंतनात घालवलाय. ज्ञानोबारायांच्या समाधी आजानुक्षाखाली पारायण केलेत. 1 क्लास करायचं आणि कीर्तन कर, काय माल आहे घरचा तो? साधना उपासना ती शब्दरचना तुझ्या मुखात येण्याकरता ग्रंथाची आराधनाच करावं लागेल. चातुर्मासामध्ये श्री गुरु चंद्रशेखर महाराजांचं विधान असं आहे, महाराष्ट्रात कीर्तनकार भरपूर आहेत पण बापाच्या आणि आईच्या कविता म्हणणारे भरपूर आहेत. ज्ञानेश्वरी मुखात येण्याकरता वाणी सुद्धा सात्विक असावी लागते. हे माझी नाही, तो खरंच माझं काहीच नाही याच्यातलं. मी फक्त चांगल्यांच्या करंगळीला धरून चाललोय आणि चांगल्यांच्या करंगळीला धरून चालण्याचा परिणाम असा झालाय, कीर्तन मी जास्त करत नाही पण जेवढी करतो ना तेवढी माझ्या समाधानासाठी मस्त आहे. या सगळ्या गोष्टी मांडताना निश्चितपणानं परमार्थ चिंतन केला पाहिजे. दुर्दैव आम्ही चिंतेत जातोय. अजून बाबा प्रथमेश बाबा थोडंसं ऐका. चिंता करताना सुद्धा लोक दुसऱ्याची करतात. अजून वेल एज्युकेटेड युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारी आहेत, मी चांगला शिकलोय म्हणून मी बोलतोय. अजून सोपं करून बोलू का? चिंता जरी केली ना तरी दुसऱ्याची. अजून सोपं वाक्य बोलू, सध्या माणूस स्वतःच्या दुःखानं जेवढा दुःखी नाही ना तेवढा दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे. बघा टाळ्या घेण्याच्या बाबतीत सुनील महाराज शिंदेचा हात कोणीच धरीत नाही. आरडाओरडा आहे का? द्या आवाज आहे. नॉर्मल कीर्तनामध्ये भीष्माचार्यांना टाळ्या देणारा महाराज पाहिलाच आहे. महाराज मेले लोक अर्धे उलटे पालटे व्हायला लागले गादीवर.
टाळ्या द्या, टाळ्या. नाही नाही, तुम्ही या गादीशी इमानदार राहा. गादी तुम्हाला सगळं पुरवणार आहे महाराज. इमानदार राहिले पाहिजे. या सगळ्या भूमिका मला निश्चितपणानं मांडायच्यात. ऐका ऐका आदित्यनाथ महाराज, या सगळ्या गोष्टी मांडताना एकच वाक्य, सध्या माणूस स्वतःच्या दुःखानं जेवढा दुःखी नाही तेवढा दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे. शेवटचं वाक्य बोलतो आणि थांबतो. कधीतरी दुसऱ्याच्या दारात मदतीचं झाड लावा, आनंदाची फुलं तुमच्या दारात पडल्याशिवाय राहणार नाही. हा विचार विनिमय होण्याकरता स्मरण महत्वाचं आहे, चिंतन महत्वाचं आहे. बाबा अजून थोडंसं बोलू. कीर्तनकाराचा फेटा किती हजाराचा हे पाहू नका. कीर्तनकार इनोवामधनं उतरतोय का फॉर्च्युनरमधनं उतरतोय हे पाहू नका. कीर्तनकार कीर्तनाच्या गादीवर उभा राहिला ना, गाथ्यातल्या आणि ज्ञानेश्वरीतल्या ओव्या अभंग किती म्हणतो हे पहा. ही काळाची गरज आहे. तुम्ही मगाशी दशरथ महाराजांनी विषय काढलाच, यूट्यूबचं काम खराब आहे. हे यूट्यूबचा विषय असा आहे का बऱ्याच वेळा आमचे गुरुजींचं एक वाक्य, प्रसिद्ध नाही सिद्ध कीर्तनकार असला पाहिजे. सिद्धला किंमत आहे आणि सिद्धाचं जीवन वेगळं महाराज. तुम्ही आता तात्यांना म्हटले कीर्तन, तर तुमचं तुम्ही बघा, भंडारतात्यांनो काय परिणाम नाही का. त्या दर्जाची माणसं आहेत, साधनेतली माणसं आहेत. आणि आयुष्यात आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर ते नामचिंतन केलं पाहिजे. ओ महाराज 9ला 5 मिनिटं कमी आहेत, इतकं गोड सांगतायत. ते नाम काय, सगळ्या संतांची प्रमाण देतो. पहिली तुकोबार आहे, हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. ज्ञानोबार आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. वा एकनाथ बाबा, आवडीने भावे. अजून ज्ञानेश्वर महाराजांचं एक, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुष्टिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी. तुमची दिवाळी गोड करायची आहे ना, स्मरण करा. काय विनवणी आहे, करा विठ्ठल स्मरण. काय आहे, फार सोपं आहे. सगळ्यांनी हाताने टाळी वाजून स्मरण करायचं आहे. विठोबार कुमार विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये.
नामचिंतन काय असेल तर ते पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन आहे. किती प्रमाणात घ्यायचंय? घ्या रे ताट भरी जेवा. थोडं ऐकताय? अभंग 3च चरणाचं आहे. पहिलं चरण आणि शेवटचं चरण कोणाच्याच लक्षात राहत नाही, पण दुसरं चरण कोणच विसरत नाही. घ्या रे ताट भरीन जेवा पोट भरी. कीर्तन जाऊ दे कुठं जायचंय ते किती प्रमाणात घ्यायचंय? काळ वेळ नाम उच्चारिता नाही. संपलंय माझं कीर्तन, फक्त 5 मिनिटं ऐका. पण ते घेत असताना एकांतातच घ्या. लोकांतात घेतलं तर लोक म्हणतील तुम्हाला जमल का? हार्मोनियम शिकायचे, अरे या वयात जमल का? कीर्तन करायचे, या वयात जमल का? नाही. म्हणून महाराजांनी पायरावा हा शब्द घातलाय. अनायासी दिवाळी आहे म्हणून मी अभंग त्या भूमिकेतला घेतलाय. मला विषांतर करायचं नाही, मला 9 वाजता थांबायला सांगितलंय, मी थांबणार आहे. अनायासी आता दिवाळीचा सण चाललाय. रव्याचे लाडू बनवले असतील आमच्या आईनं. हो बोला ना. बेसनाचे लाडू, शंकरपाळ्या. हो म्हणा की मी काय खायला येतोय का? बनवलेत ना. तुमच्याकडे बेसनाचे लाडू बनवतात, रव्याचे लाडू बनवतात. इतकं गोड. आम्ही आळंदीला असताना, होय आदित्य दादा, आळंदीला असताना काय मजा आहे त्याला लाडूंची. ज्या मुलांनी तो डबा आणलाय ना, कशात त्याला काहीच नाही आहे, सगळे आम्हीच घ्यायचो. ती मजाच वेगळी होती आळंदीची. आणि मग काही आई इतक्या गोड बनवायच्या ना, अहो तो रव्याचा लाडू जिभेवर ठेवला ना की 0 मिनिटात पाणी व्हायचं की पोटात जायचं. काय रेसिपी किती गोड बनवली असेल त्या आईनं. आणि काही आई अशा बनवतेत. रव्याचा लाडू जर दाताखाली आला तर असं वाटतंय परत तो बाहेर घ्यावा ना, 8 दिवस गलसात ठेवावं का काय, भिजूनच खावा बाबा, अशी पद्धत. विषांतर मला करायचं नाही बरं का, फक्त मला मुद्दा पटवून द्यायचा आहे. थोडंसं ऐका. बेसनाचा लाडू बनवताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे. तो बेसनाचा लाडू जर वरच्या टाळ्याला चिटकला ना, असं वाटतं JCP लावूनच काढावं का काय. रेसिपी त्याची बनवण्याची पद्धत आहे. मला एक का सांगायचं आहे, त्याच्यामध्ये एक पदार्थ आहे. 8 दिवस पीठ भिजत ठेवलं जातं आणि 8 दिवसानंतरनं मुलं संध्याकाळची झोपली ना की संध्याकाळच्या वेळेस ते घरात बनवतात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? वाह, काय म्हणतात? बनवलं नाही तुम्ही अजून? अनारस. असं अनारस ते बनवताना तुम्ही कसं बनवता? संध्याकाळी मुलं घरातली झोपली पाहिजे. दुपारचं बनवायचं म्हटलं तर कढी लावून बनवायचं. मी एक दिवशी आईला मुद्दाम विचारलं, आई हे अशी प्रक्रिया का करावी लागती? आईनं सांगितलं ते बनवताना जर पटकन बाहेर न कोण आला तर काय होतंय? पायरावा होतोय. ना अभंगात तोच आहे, होईल पायरव दुर्जनानं सांगावे. अभंगात तेच सांगितलंय, पायरावा वेगळा नाही. आता याच्यातून मला फक्त एकच सांगायचंय, एक अनर्स गोल होण्याकरता व्यवस्थित येण्याकरता आम्ही 8 दिवस जर नियमानं चांगलं राहण्याचा प्रयत्न करत असेल, अरे एक पदार्थ एक अनर्स गोड होण्याकरता आम्ही 8 दिवस जर प्रामाणिकपणानं वागत असेल तर उभं आयुष्य गोड होण्याकरता आमच्या जीवनात आचारसंहिता आणि प्रामाणिकपणा नको का दादा? ती पाहिजेच ना. आणि ती पाहिजे याच्याकरता आहार महत्वाचा आहे आणि आहारानंतरनं बुद्धी महत्वाची आहे. म्हणून इतरत्र न जाता महाराजांनी स्पष्ट सांगितलंय, होईल पायराव दुर्जनानं सांगावे. होईल पायराव दुर्जनानं सांगावे. होईल पायराव दुर्जनानं सांगावे. एकांती सेवा म्हणून तो पाहुणचार घेत असताना एकांतात घ्यायचा आहे. होईल पायरव दुर्जनानं सांगावे, एकांती सेवावे नामा म्हणे. घ्या रे ताट भरी जेवा पोट भरी, आनंद गजरी रामनाम. झालेली कीर्तनरूपी सेवा सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो. हा खेळ नव्हे ऐकल्याचा म्हणून मेळ मिळविला. अत्यंत गोड ऐकणार आहेत. श्रोता कसा असावा पाहिजे तर असा पाहिजे महाराज. इतका तीक्ष्ण, इतका महाराज ऐकण्याकरता. महाराज आता पुढं काय बोलतायत, त्यांचे डोळे सांगतायत, त्यांचे कान सांगतायत. श्री गुरु प्रमोद महाराज जगतापांचं वाक्य आहे,
कीर्तन कानानं ऐकू नये, डोळ्यानं ऐकलं पाहिजे. म्हणजे काय करायचं, डोळे लावून बसायचं का? नाही 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 नाही, त्यांच्या डोळ्यात ती आत्मीयता दिसली पाहिजे. म्हणून अत्यंत गोड श्रोतवर्ग आहे. त्यानंतर ज्यांचा गोड मृदंग आमच्या या ठिकाणी, एका बाजूला विशाल महाराज आहेत, दुसऱ्या बाजूला आमचे जिवलग मित्र प्रथमेश महाराज आहेत. महाराजांनीच फोन केला, म्हटले महाराज सेवा पाहिजे. तसं आता वास्तविक पाहता मी राहायला सासवडला आहे, कुंभारवळणच्या शेजारी आनंदवन फार्म हाऊस आहे ना, तिथं संस्था आहे माझी, पसायदान वारकरी शिक्षण संस्था. अजून भागात काही कोणाला एवढं माहिती नाही, पण तिथं आता 35 विद्यार्थी आहेत सध्याला. आणि ते मी अशाच पद्धतीनं त्यांना बी शिकवतोय. नाही तर उगं 10 मिनिटाचं लिहून द्यायचं ना, हा राजे अरे तू काहीच करू नको बाबा, तू खाली बस, तसं नाही. प्रामाणिकपणे त्याचा हरिपाठ पाठ पाहिजे, काकडा पाठ पाहिजे, त्याला ती गीता वगैरे काही श्लोक म्हणता आले पाहिजेत ना, त्या सगळ्या भूमिका. म्हणून आता हे आम्ही जबाबदारी, महाराज आहे, संस्था म्हणजे एक जबाबदारी आहे, आणि त्या भूमिकेतून तिथं विद्यार्थी घडवण्याचं काम करतोय. प्रथमेश महाराजांनी सांगितलं की सेवा करायची. म्हटलं आता हे भागामध्ये असा प्रचार प्रसार होणं महत्त्वाचं आहे. त्यानिमित्तानं लोकांना कळलं जाईल, संवाद साधला जाईल, कॉन्टॅक्ट वाढलं जाईल, आणि बाकी काही नाही. मला भेटायला तुम्ही येताल, नाही तर त्या संस्थेवर काय झालंय, मी एकटाच दोतरणी घालून आपला इकडे तिकडे फिरायला लागलोय. माणूसच यायला कोण भेटायला महाराज. आता दशरथ महाराजांचा परिचय झाला. अत्यंत सगळी गोड मंडळी आहेत, आमचे विनेकरी महाराज, सगळे गायनाचार्य महाराज, सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. नामउल्लेख काय मी कोणाचा करणार नाही. आता अत्यंत गोड आहेत सगळेच हरिभक्तीपर्यंत. आमचे हे बाबा तर माझे लय जुने सवंगडी आहेत बरं का. हा, खूप गोड व्यक्ती. ढवळे बाबा कुठे आहेत आपले? ते बाबा दुसरे, बरोबर ना नाव घेतलं? हा, लय महाराज करारी माणूस बरं का अत्यंत. हे आमच्या संस्थेतल्या विद्यार्थी ना सगळ्या. हा बघा, हे आमच्या संत मीराबाई मुक्ताबाई बरं का, यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत गोड नियोजन आहे. ज्यांचे साऊंड सिस्टीम आहे ती अत्यंत गोड आहे. हार्मोनियम वादक रामकृष्ण हरी, सगळे गोड मंडळी आहेत. आमच्याबरोबर आले आमचे हरिभक्तीपरायण जिवलग मित्र राहुल महाराज आहेत. सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. या ठिकाणी दशरथ महाराजांनी मला बोलवलं आणि गोड अशी पहिल्या दिवसाची सेवा गुंफण्याची मला संधी दिलीत. ती सोपान देवांच्या चरणावर समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.